नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कवडे सर, बंगट स्वयं महाविद्यालय बीड. आपण पाहत होतो चिटणीसाची कार्यपद्धती. या विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण प्रकरण नंबर 2वर होतो आणि प्रकरण 2मध्ये कर्जाऊ भांडवलाचे प्रकार यामध्ये काल आपण काय केलं, कर्ज रोखे याची माहिती घेतली, त्याची व्याख्या वगैरे काय आहे ते सगळ्या गोष्टी पाहिल्या. कर्ज रोखे म्हणजे काय आणि कर्ज रोख्याच्या व्याख्या झाल्यानंतर आज आपण विद्यार्थी मित्रांनो त्याचा पुढचा मुद्दा पाहत आहोत. याच्यातच या कर्ज रोख्यांची काय वैशिष्ट्ये, कर्ज रोख्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ही वैशिष्ट्ये आपण आज अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कर्ज रोख्यांची वैशिष्ट्ये पाहत असताना पहिला जो त्यातलं वैशिष्ट्य आहे ते पहिलं वैशिष्ट्य आहे त्याचं वचन. वचन म्हणजे करार किंवा या ठिकाणी ॲग्रीमेंट म्हणू शकतो आपण. हे करार किंवा ॲग्रीमेंट कशा पद्धतीने केलं असेल किंवा काय वचन दिलेलं आहे. आता याच ठिकाणी प्रश्न काय आहे, लिखित वचन. आता हे वचन आहे, परंतु हे वचन कशा प्रकारचं वचन आहे, हे वचन इन रिटर्न आहे. इन रिटर्न म्हणजे लिखित स्वरूपात आहे आणि हे जे लिखित स्वरूपात वचन दिलं जाईल हे वचन कर्ज रोखेधारकांना दिलं जाईल. हे जे कर्ज रोखेधारक असतात यांना त्यांनी गुंतवलेल्या किंवा पुरवलेल्या रकमेसाठी या ठिकाणी वचन दिलेलं असेल कंपनीने. आणि ते कशा प्रकारचं हमी असेल, एक तर परतफेडीची हमी, काय असेल त्याच्यात परतफेड, बरोबर आहे. त्याच्यानंतर वार्षिक परतावा म्हणजे व्याज, दरवर्षीचा परतावा म्हणजे त्याच्यावरचं काय व्याज किंवा मोबदला, बरोबर की नाही. तर हे व्याजच आहे, मोबदला म्हणता येणार नाही, पण या ठिकाणी त्याला सरळ व्याज बसेल. त्याच्यानंतर हे परतफेड म्हणजे त्याचा अवधी किंवा कालावधी. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जी रक्कम किंवा रुपये असतील या रकमेसाठी साधारणपणे सर्व गोष्टी उल्लेखित असलेलं या ठिकाणी जे प्रमाणपत्र असेल ते कर्जरोखे प्रमाणपत्र असेल. आणि ह्या प्रमाणपत्रामध्ये पहिलं वचन हा वैशिष्ट्य आहे. आणि हे वैशिष्ट्य असताना या ठिकाणी वचनामध्ये त्यांनी ठराविक रक्कम कर्जाऊ, ही जी ठराविक रक्कम किंवा रुपये हे कर्जाऊ स्वरूपाचे आपण घेतले आहेत. हे वचन कोणाला दिलेलं आहे, ह्या रोखेधारकांना दिलेलं आहे किंवा कर्ज रोखेधारकांना दिले. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्या प्रमाणपत्रावर ह्या सगळ्या गोष्टी काय असतील, उल्लेखित असतील. म्हणजे या ठिकाणी कालावधी असेल, व्याज असेल, बरोबर की नाही, किंवा परतफेडीचा कालावधी किंवा अवधी, हे दोन्हीचा अर्थ एकच झाला. आणि किती रुपये आणि दिनांक असेल, आहे की नाही, किती रुपये आणि दिनांक आणि त्याची परतफेडीचा दिनांक, या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी असू शकतील. जसं बँकेचं बचत प्रमाणपत्र असेल तशा पद्धतीचंच हे प्रमाणपत्र आहे. परंतु हा काय आहे, कर्जाऊ स्वरूपाच्या भांडवल उभारणीचा हा रोखा किंवा कर्ज रोखे हा एक स्रोत आहे. आणि हा जो स्रोत आहे हा कंपन्या काय करतात, या ठिकाणी मालकीचं भांडवल उभारून झाल्यानंतर कर्जाऊ भांडवलापैकी हा पहिला सोर्स या ठिकाणी कंपनीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर किंवा कंपनीला व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या ठिकाणी त्या विकतात. आणि अशा प्रकारचे रोखे या ठिकाणी विकून भांडवल उभारणीची गरज भागवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या कर्ज रोख्याच्या वैशिष्ट्यामध्ये हे वचन काय हे लक्षात आले असेल तुम्हाला. कर्ज रोखे म्हणजे त्यावर नमूद केलेली ठराविक रक्कम कर्जाऊ काय घेतल्याचे वचन आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या कंपनीने त्यांना काय वचन दिलं आहे, आम्ही तुमच्याकडून एवढी रक्कम काय केलेली आहे, कर्जाऊ घेतलेली आहे. अशा प्रकारचं जे लिखित वचन दिलं त्यालाच पहिलं वैशिष्ट्य काय म्हणता येईल, वचन, ठीक आहे. आणि यानंतर किती रक्कम घेतली हे उल्लेख त्याच्यावर असेल, म्हणून त्याचं पहिला वैशिष्ट्याचं काय असेल, वचन हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे दर्शनी मूल्य. दुसरं वैशिष्ट्य काय विद्यार्थी मित्रांनो, दर्शनी मूल्य. दर्शनी मूल्य म्हणजे फेस व्हॅल्यू. दर्शनी मूल्य म्हणजे काय, फेस व्हॅल्यू. ही जी फेस व्हॅल्यू असते ही फेस व्हॅल्यू कशी असते, त्या ठिकाणी आपल्या नोटेवर जसं 100च्या, तुम्हाला मी सांगितलं पाठीमागं, 100च्या नोटेवर 100 रुपये असतात लिहिलेले, बरोबर आहे. या ठिकाणी 500च्या नोटेवर 500 रुपये असतात, 10च्या नोटेवर 10च असतात, 20च्या नोटेवर 20 रुपये असतात. आणि हे जसा उल्लेख असतो आणि त्या नोटेचं जे दर्शनी मूल्य किंवा जे ओरिजिनल मूल्य आहे ते मूल्यच दर्शनी मूल्य असतं. किंवा जेवढ्या प्रमाणपत्राची म्हणजे प्रमाणपत्रावर, त्या रोख्याच्या प्रमाणपत्रावर जी रक्कम छापलेली असेल किंवा त्या ठिकाणी मांडलेली असेल अशा प्रकारच्या रकमेलाच आपण दर्शनी मूल्य म्हणणार आहोत.
आणि जे दर्शनी मूल्य या ठिकाणी त्याची कॉस्ट व्हॅल्यू किंवा त्याच्या मूळ लागत मूल्य, या कर्जरोख्याचं जे मूळ मूल्य आहे तेच मूळ मूल्य जेवढ्या रुपयाचं ते प्रमाणपत्र असेल त्याला आपण दर्शनी मूल्य असं म्हणतो आहे. आणि या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला आहे, कर्जरोख्याचे दर्शनी मूल्य हे तुलनेने जास्त असते. म्हणजे शेअर्सचं तुम्हाला मी सांगितलं, 1 रुपयापासून शेअर्स 1 रुपयाचे असू शकतात, 10 रुपयाचे असू शकतात आणि 10 रुपयापासून कितीही मोठ्या रकमेचे त्या ठिकाणी शेअर्स असू शकतात. परंतु शेअर्समध्ये शक्यतो 10 आणि या ठिकाणी 100 याच्या आत बाहेरच रक्कम असते किंवा काही लोक तर 1 रुपयापासून सुरू करतात. आणि अशा पद्धतीचे प्रमाणपत्र पहिले भागधारकांना दिले जायचे आणि हे समहक्क भागामध्ये अशा प्रकारचे दर्शनी मूल्य किंवा फेस व्हॅल्यू असतं. त्या तुलनेमध्ये कर्जरोख्याचं दर्शनी मूल्य कसं आहे, जास्त आहे. त्या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलं आहे, कमीत कमी 100 किंवा 100 रुपयाच्या पटीत. विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी किती आहे, 100. 100ची जर पट केली तर साधारण तुमचं काय होईल, पुन्हा 1000 रुपये होईल, बरोबर की नाही. म्हणजे 100चा असू शकेल कर्जरोखा कमीत कमीचा, नंतर थेट 1000चा असू शकेल, त्याच्यानंतर 1000च्या ऐवजी 10,000चा असू शकेल. अशा पद्धतीने हे रोखे विकण्याची पद्धत आहे. म्हणून त्याला काय म्हणायचे, पटीमध्ये असेल आणि त्या ठिकाणी हे दर्शनी मूल्य हे कर्जरोख्याचं त्याच्यावर छापलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या पानावर जाऊया. पुढच्या पेजवर आपल्याला प्रश्न क्रमांक, पुढच्या प्रश्नावर या ठिकाणी 3 नंबरचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे आणि ते आहे रक्कम परतफेडीची वेळ किंवा कालावधी. रक्कम परतफेडीची वेळ. विद्यार्थी मित्रांनो, कर्जरोख्यांची मुद्दलाची रक्कम काय, कर्जरोख्याची मुद्दलाची रक्कम ठराविक मुदतीनंतर परत केली जाते. त्याचं कारण काय, कारण हे कर्जरोखेच मुळात विशिष्ट कालावधीसाठी विकले जातात. कशासाठी विकले जातात, विशिष्ट कालावधी. आणि हा कसा असू शकतो, 5 वर्ष, 10 वर्ष, हे की नाही, 5 ते 10 वर्षासाठी ही रोखे शक्यतो विक्रीस काढले जातात कंपन्याकडून. आणि जे इंटरेस्टेड किंवा व्याजाला जे आकर्षक व्याजदर जर त्याचा असेल तर समाजातील कर्जाऊ रक्कम देणारे जे किंवा गुंतवणूकदार या ठिकाणी अशा स्वरूपाचे रोखे घेण्यासाठी किंवा कर्जरोख्यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होतात आणि त्यातून भांडवल उभारणी कर्जाऊ स्वरूपाची होत असते. विद्यार्थी मित्रांनो, या कर्जरोखेधारकांना दरवर्षी काय भेटतं तुम्हाला मी सांगितलं, या ठिकाणी त्यांना त्याचं ठराविक व्याज मिळतं. काय मिळतं, त्या ठिकाणी व्याज मिळतं. आणि हे व्याज घेऊन झाल्यानंतर त्यांची ठराविक मुद्दल काय, ही जी मुद्दलाची रक्कम आहे, कोणती रक्कम, मुद्दलाची रक्कम, ही जी मुद्दल असते ती गुंतवलेली म्हणजे त्याचं दर्शनी मूल्य जे गुंतवलेलं आहे त्याची परतफेड विशिष्ट कालावधीनंतर या ठिकाणी परत कंपनीला करावं लागते. हे कर्जरोखे प्रमाणपत्र कर्जाऊ रक्कम परत करण्याची तारीख नमूद केलेली असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कर्जरोखे प्रमाणपत्रावर कर्जाऊ रक्कम म्हणजे जे त्याचं फेस व्हॅल्यू आहे, बरोबर नाही, ती परत करण्याची तारीख नमूद असते. म्हणजे या ठिकाणी आज खरेदीची तारीख जशी असेल, कधी पैसे गुंतवले तुम्ही किंवा प्रमाणपत्र ज्या दिवशी प्रिंट झालं ती तारीख किंवा दिनांक असेल आणि दुसरा दिनांक कोणता असेल, परतफेडीचा दिनांक असेल. म्हणजे त्याची मॅच्युरिटी व्हॅल्यू किंवा मुदतीचा दिनांक, कधी कर्जरोखे परत केले जातील तोही दिनांक या ठिकाणी काय केला असेल, दिलेला असेल. अशा प्रकारे या ठिकाणी या रोख्यावर दोन्ही तारखा असतील, इश्यू डेट आणि त्याच्यानंतर परतफेडीची तारीख किंवा परतफेडीचा दिनांक नमूद केले असते. हे झालं तिसरं वैशिष्ट्य. चौथं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो काय, परतफेडीसाठी प्राधान्य. परतफेडीसाठी काय, प्राधान्य. या ठिकाणी या रोख्यांचं वैशिष्ट्य असं आहे की कंपनीच्या इतर दावेदारापेक्षा, इतर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या किंवा त्यांचं पेमेंट देणं बाकी असू शकतं आणि कंपनीला या ठिकाणी इतर दावेदारापेक्षा म्हणजे जे मागणारे आहेत पैसे त्यांच्यापेक्षा कर्जरोखेधारकांना भांडवल परतफेडीसाठी प्राधान्य दिले जाते. त्याचं कारण हे मुळातच काय आहेत, या कंपनीचे सावकार आहेत. कोण आहेत, सावकार आहेत. अशा शब्दामध्ये याचा उल्लेख होतो. त्याचं कारण रोखेधारक हे कर्जाऊ स्वरूपाची रक्कम देतात आणि त्या ठिकाणी ते ॲग्रीमेंट त्यांचं असतं किंवा तो त्या प्रमाणपत्रावरच लिखित त्या ठिकाणी वचन दिलेलं असतं. त्यामुळं ते वचन पूर्ण करण्यासाठी सर्वात अगोदर कर्जरोखेधारकांना काय, भांडवल परतफेडीमध्ये प्राधान्य असतं आणि त्या ठिकाणी ते देणं सक्तीचं आणि कंपल्सरी आहे.
अशा पद्धतीचा हा परतफेडीमध्ये या ठिकाणी कितवा मुद्दा झाला? चौथा झाला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता मुद्दा नंबर 5 पाहायचा आहे. परतफेडीचे आश्वासन. परतफेडीचे आश्वासन हे 5वं वैशिष्ट्य आहे. कर्ज रोखे हे दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात. बघा, कर्ज रोख्यामुळं एक सर्वसाधारणपणे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्तच कालावधीसाठी हे विक्रीस काढले जातात आणि हे दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देत असल्यामुळं कर्ज ठराविक मुदतीत परत करण्यासाठी त्यांनी कर्ज ठराविक मुदतीत परत करण्याची अट यामध्ये दिलेली असते. म्हणजे ठराविक कालावधीमध्ये या ठिकाणी कर्ज परत आम्ही करू अशा प्रकारची अट घालून त्यांनी काय केलेलं असतं? हे कर्ज त्या ठिकाणी पुरवलेलं असतं. म्हणून या ठिकाणी कंपनीला काय करावं लागतं? परतफेडीचं आश्वासन देखील यांना द्यावं लागतं. अशा पद्धतीने 5 मुद्दे झाले. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 6वं वैशिष्ट्य आहे कशाचं? कर्ज रोख्याचं. ते 6वं आणि शेवटचं उद्दिष्ट आहे व्याज, आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. व्याज शेवटचं काय आहे? 6वं व्याज. हे जे व्याज वैशिष्ट्य आहे याच्यावर आपण आता सतत चर्चा केली आहे कर्ज रोख्यामध्ये. कारण हे जे भांडवल उभारणी आहे ही मुळातच रोखे विक्रीच्या वेळेसच ते व्याजाचे असतात आणि ते रोखे ठराविक व्याजदराने ज्या त्या वर्षी त्यांना व्याज देण्याचा किंवा व्याज घेण्याचा त्यांना अधिकार आहे आणि हे व्याज देणं कंपन्यांना बंधनकारक आहे. कर्ज रोख्यांना निश्चित दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते. म्हणजे निश्चित दर असतो. दर कसा किंवा शेकडा दर जो आहे तो काय आहे? त्यांचा ठरलेला आहे किंवा निश्चित आहे, बरोबर आहे. आणि ठराविक कालावधी आहे. या ठिकाणी कालावधी देखील काय केलेला आहे? त्याचा ठरलेला आहे. त्याचं कारण काय? हा जो कालावधी आहे तो मुदतीमुळे तयार होतो. या ठिकाणी मुळातच विशिष्ट मुदतीचे या ठिकाणी कर्ज रोखे विकली जातात आणि ही जी मुदत असते यालाच आपण काय म्हणतो? या कर्ज रोख्याचा कालावधी म्हणतो. आणि हा कालावधी किंवा मुदत संपताच या ठिकाणी तुम्हाला त्याचं काय करावं लागेल? पेमेंट करावं लागेल किंवा त्याची परतफेड करणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते. व्याज देणे ही कंपनीची काय आहे? जबाबदारी आहे. आणि कंपनीने नफा कमवला असेल किंवा नसेल तरीही व्याज देणे कंपनीला बंधनकारक आहे. या ठिकाणी तुम्हाला दुसरी मालमत्ता किंवा या ठिकाणी काही प्रॉपर्टी विकून देखील तुम्हाला काय करावं लागेल? कंपनीचं म्हणण्यापेक्षा या सावकारांचं देणं द्यावं लागेल किंवा हे कर्ज रोखे परतफेड करावं लागेल. कर्ज रोखे काय करावं लागेल? परतफेड करावं लागेल. आणि ही परतफेड करताना मालमत्ता विकून देखील तुम्हाला परतफेड करण्याची वेळ येऊ शकते. आणि हे व्याज देणं आणि मुद्दल परत करणं हे कंपनीला काय आहे? बंधनकारक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संबंधातलं 7वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कर्ज रोख्या संबंधित घटक. म्हणजे या रोख्यामध्ये आणखी काही घटक आहेत ते एक 7व्या नंबरचं वैशिष्ट्य म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहूया या कर्ज रोख्यासंबंधी काय काय घटक येतात. म्हणजे त्यामध्ये समाविष्ट घटक किंवा अटॅचमेंट काय आहे या कर्ज रोख्यामध्ये. तर पहिला घटक मुख्य आहे तो म्हणजे कंपनी. काय? कंपनी. कोण आहे घटक याचं? कर्ज घेणारी संस्था. कंपनी म्हणजे कोण? कर्ज घेणारी संस्था. ब आहे त्यामधलं विश्वस्त, बरोबर आहे. या ठिकाणी विश्वस्तचा अर्थ काय आहे हे आपण बघू. कंपनी जर 500पेक्षा जास्त लोकांना कर्ज रोखे विकत असेल, बरोबर आहे, तर कंपनी कर्ज रोखे विश्वस्तांची नेमणूक करते. म्हणजे या ठिकाणी विश्वस्त किंवा या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला हा नेमला जातो. कोण नेमला जातो? विश्वस्त नेमला जातो. कारण या ठिकाणी हा व्यवहार कर्ज रोख्याचा हा व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि ती गुंतवणूक फलदायी आणि यशस्वी असावी आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून या ठिकाणी विश्वस्त नेमले जातात. विश्वस्ताला इंग्लिशमध्ये आपण ट्रस्टी म्हणतो. काय म्हणतो? असं ट्रस्टी, TRUSTEE. हे जे ट्रस्टी असतात किंवा त्याला मराठीत काय म्हणतात? विश्वस्त असतात. हे विश्वस्त या ठिकाणी नेमले जातात आणि त्या विश्वस्ताच्या मार्फत या ठिकाणी कंपनी काय करते? कर्ज रोखे धारकांना वचन देते, आश्वासित करते आणि ही जी श्युअरिटी किंवा वचन आहे त्याच्या आधारेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कर्ज रोखे विक्रीस काढले जातात. काय काढले जातात? हे कर्ज रोखे विक्रीस काढले जातात आणि त्या विश्वस्ताच्या ॲश्युरन्सवर
या ठिकाणी काय केलं जातं किंवा हमीवर या ठिकाणी समाजात कर्जाऊ स्वरूपाचं भांडवल म्हणजे कर्ज रोखे लोक खरेदी करायला तयार होतात. अशा पद्धतीचा हा विद्यार्थी मित्रांनो घटक होता. आणि विश्वस्त अतिशय महत्त्वाचे आहेत. यातला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, 500पेक्षा जास्त लोकांना जर कंपनी हे कर्ज रोखे विकणार असेल, काय कर्ज रोखे विकणार असेल तर आपण लक्षात ठेवायचं, असे कर्ज रोखे विकण्यासाठी कोणाची नेमणूक करतात? विश्वस्ताची किंवा ट्रस्टीची नेमणूक करतात. आणि कंपनी ट्रस्टी नेमल्यानंतर ते पुढचा कारभार ट्रस्टी पाहतात या कर्ज रोख्याच्या बाबतीत. त्याच पुढं जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे, या करारास म्हणजे कर्ज रोखेधारक आणि विश्वस्त याच्यामध्ये काय होतो? करार होतो. यांच्यामध्ये काय होतो? करार होतो. कर्ज रोखेधारक यांच्याशी कंपनी करार करते. काय करते? करार करते. आणि हा जो करार आहे या करारास विश्वस्त करार असं म्हणतात. बरोबर आहे? या करारास काय म्हणता येते? विश्वस्त करार असे म्हणतात. हा जो विश्वस्त करार आहे हा विश्वस्त करार अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे ट्रस्टीने केलेलं ॲग्रीमेंट आहे की नाही? कराराला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? ॲग्रीमेंट. आणि ही जी ॲग्रीमेंट आहे ही ॲग्रीमेंट हे कोणामध्ये होतं? विश्वस्त आणि कर्ज रोखेधारक. विश्वस्त आणि कर्ज रोखेधारक या दोघांमध्ये हा करार होतो. आणि त्या ठिकाणी रक्कम या ठिकाणी कर्जाऊ स्वरूपाची ट्रस्टी आणि कर्ज रोखे यांच्या सहमतीने ॲग्रीमेंट करून घेतली जाते. आणि या होणाऱ्या कराराला काय म्हणायचे? त्यांना मराठीमध्ये विश्वस्त करार. याला काय म्हणायचे? विश्वस्त करार असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कंपनीचे कर्तव्य व कर्ज धारकांचे हक्क नमूद केलेले असतात. बघा, या करारामध्ये काय नमूद आहे म्हणतो तो? या करारामध्ये कंपनीचे कर्तव्य म्हणजे कंपनीचं कर्तव्य म्हणजे काय? हा पैसा तुम्ही कशासाठी वापरत आहात? बरोबर आहे. रोखे किंवा या ठिकाणी कर्ज रोखे हे आपण ज्यावेळेस विक्रीस काढले, बरोबर आहे, त्याचा हेतू उद्दिष्ट किंवा कंपनीचं काय कर्तव्यपूर्तीसाठी या ठिकाणी तुम्ही कर्जावर रक्कम घेतात हे या करारामध्ये स्पष्ट केलेलं असेल. दुसरा भाग आहे कर्ज रोखे धारकांचे या ठिकाणी त्याच्यामध्ये काय विषद केलेले आहेत? हक्क. काय? हक्क. मग समजा या ठिकाणी कंपनीने कर्ज रोखे धारकांना काय हक्क दिलेले आहेत हे हक्क त्या करारामध्ये किंवा विश्वस्त करारामध्ये नमूद असतात. आणि ते कर्ज रोखेधारकांचे म्हणजे या सावकारांचे हक्क अबाधित ठेवून ती कंपनी काय करत असते? कर्जाऊ भांडवलाचा वापर करत असते. अशा पद्धतीचा हा एक घटक होता. आणि या ठिकाणी कंपनी हा एक घटक झाला. दुसरा विश्वस्त हा दुसरा घटक झाला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण तिसरा घटक पाहत आहोत, कर्ज रोखेधारक. तिसरा घटक कोण आहे? म्हणजे एक कंपनी स्वतः जी कर्ज घेणारी. दुसरं कोण आहे? मध्यस्थ, ज्याला आपण विश्वस्त म्हणतो आहे. बरोबर की नाही? आणि हे जे विश्वस्त आहेत ह्याच विश्वस्ताला आपण ट्रस्टी म्हणून ज्याची नेमणूक केली ते ट्रस्टी आणि कर्ज रोखेधारक यांच्यामध्ये करार होतो. म्हणून तिसरा घटक काय आहे याच्यामध्ये? कर्ज रोखेधारक. तिसरा घटक कोणता आपला? कर्ज रोखेधारक. या व्यक्ती कंपनीस कर्जावर रक्कम उपलब्ध करून देतात. त्यांना या कर्जाचा पुरावा म्हणून कर्ज रोखे प्रमाणपत्र दिले जाते. या ठिकाणी त्याचं काय नाव आहे? डिबेंचर सर्टिफिकेट किंवा कर्ज रोखे प्रमाणपत्र हे त्यांना दिलं जाईल. जसं भागधारकांना भाग प्रमाणपत्र दिले जातं तसंच या लोकांना काय दिलं जातं? कर्ज रोखे प्रमाणपत्र दिलं जातं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 7 नंबरचं वैशिष्ट्य आपण संपवलेलं आहे. कर्ज रोख्याचे संबंधित घटक या ठिकाणी काय होते? अ, ब, क अशा प्रकारचे हे 3 घटक या ठिकाणी कंपनी, विश्वस्त आणि कर्ज रोखेधारक हे 3 मोठ्या गोष्टी मॅटर करतात किंवा ह्या जमेच्या बाजू आहेत. अतिमहत्त्वाचं आहे कर्ज घेणारी संस्था. अतिमहत्त्वाचं काय? कर्ज घेणारी संस्था. त्याच्यानंतर मध्यस्थाचं किंवा विश्वस्ताचं काम करणारे जे विश्वस्त आहेत ते करार करतात. म्हणून या ठिकाणी विश्वस्ताचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कर्ज रोखेधारक हे तिसरं आहे. कर्ज रोखेधारक आणि कंपनी याच्या मध्ये कोण आहे? विश्वस्त आहे. या दोघांच्या मध्ये कोण आहे? विश्वस्त आहे. याचा अर्थ मध्यस्थ किंवा त्याला आपण दलाल म्हणू शकतो. परंतु या ठिकाणी तसा शब्द न वापरता
यांनी त्यांना काय नेमलेलं आहे, विश्वस्त म्हणजे ट्रस्टी नेमलेलं आहे. आणि ट्रस्टी हे कंपनीच्या आणि रोखेधारकासाठी विश्वस्ताचं भूमिका वठवतात. आणि या भूमिकेमध्ये विश्वस्त शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो, विश्वस्त हा जो शब्द आहे, या विश्वस्त शब्दामध्येच महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे काय शब्द आहे, विश्वास. काय, विश्वास. विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये अनेक असे प्रकार आहेत किंवा काय म्हणतात आपण व्यवहार आहेत की ते विश्वासावर चालतात. आणि विश्वास निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी जी मध्यस्थाची भूमिका वठवणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीलाच आपण विश्वस्त म्हणतो आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, विश्वस्त असं म्हणतो आहे. आणि या विश्वस्ताच्या मार्फत ही रोखेधारक आणि कंपनी यांच्यामध्ये काय होतो, करार होतो. आणि हा विश्वस्त करार करून या ठिकाणी रोखेधारकाकडून काय करतो, त्यांना कर्जाऊ भांडवल कंपनीला पुरवतो आणि उभं करण्यास मदत करतो. आणि त्याच्या बदल्यात त्यांना रोखेचं प्रमाणपत्र दिलं जातं. कोणतं प्रमाणपत्र, कर्ज रोखे प्रमाणपत्र दिले जाते. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या रोख्याचे घटक महत्त्वाचे 3 पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा 8वा मुद्दा आहे कर्ज रोखे वाटपाचा अधिकार. या ठिकाणी काय आहे, कर्ज रोखे वाटपाचा अधिकार. कर्ज रोखे वाटपाचा अधिकार काय, कंपनी कायदा 2013 कलम 179(3)च्या नुसार संचालक मंडळाकडे कर्ज रोखे वाटपाचा अधिकार असतो. या ठिकाणी एका शब्दात सांगता येईल, हा जो कर्ज रोखे वाटपाचा अधिकार आहे तो कोणाला असतो, संचालक मंडळाला. ही जी कंपनीचं संचालक मंडळ आहे, या संचालक मंडळाने या ठिकाणी निर्णय घ्यायचा आणि या निर्णयाच्या मार्फत या ठिकाणी ते काय तयार करू शकतात, कर्ज रोखे विक्रीसाठी त्या ठिकाणी त्यांना अधिकार असतो आणि तो निर्णय ते घेऊ शकतात. हे आहे डायरेक्टर मंडळ किंवा संचालक मंडळ. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं वैशिष्ट्य या रोख्याचं किंवा कर्ज रोख्याचं 9 नंबरला कर्ज रोखेधारकांचा दर्जा. या ठिकाणी कर्ज रोखेधारकांचा दर्जा, या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं कर्ज रोखेधारक हे कंपनीचे नेहमीच काय आहेत, धनको किंवा सावकार आहेत. धनको किंवा सावकार अशा भूमिकेमध्ये हे असतात. आणि धनको किंवा सावकार हे या ठिकाणी कंपनीसाठी त्यांचं वरचा दर्जा आहे. कारण कंपनीला कर्जावर रक्कम पुरवली याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी तेवढ्या पैशासाठी या कंपनीचे सावकार आहात. कर्ज रोखा म्हणजे कंपनीने घेतलेले कर्ज, आणि त्यांना स्थिर दराने व ठराविक दराने ठराविक कालावधीने व्याज दिले जाते व असे व्याज कर्ज रोख्याची परतफेड करेपर्यंत दिले जाते. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत आपण परतफेड करत नाही कर्जाची तोपर्यंत सावकार जसा आपल्याकडून व्याज घेतो तसं हे जे व्याज आहे, हे रोख्यावरचं व्याज तुम्हाला जोपर्यंत परतफेड होत नाही, कर्ज रोखेधारकांची मुदती संपल्यानंतर अथवा मुदतीच्या कालावधीमध्ये, तोपर्यंत त्याला ठराविक दरामध्ये स्थिर दराने ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते आणि ते फेटेपर्यंत किंवा परतफेडीपर्यंत द्यावे लागते. हा पुढचा मुद्दा झाला विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतरचा आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे मला वाटतं 8, 9, 10 नंबरचा. 10 नंबरचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, मतदानाचा हक्क नाही. कशाचा हक्क नाही, मतदानाचा हक्क नाही. त्याचं कारण हे कंपनीचे मालक नाहीत, यांच्या मालकी तत्व नाही आणि यांना कंपनीच्या नफ्यामध्ये जास्तीचा किंवा योग्य असा कुठल्याही प्रकारचा वाटा किंवा हिस्सा मिळत नाही. त्याचं कारण हे फक्त व्याजाचे मालक असतात. कंपनी कायदा 2013 कलम 71(2) नुसार कंपनी मतदानाचा हक्क असलेल्या कर्ज रोख्यांची वाटप करू शकत नाही. त्याचं कारण काय, कंपनी कायद्याने या 71 कलमनुसार या ठिकाणी अशा प्रकारचे मतदानाचा हक्क असलेले कर्ज रोखे कंपनी काय करू शकत नाही, वाटप करू शकत नाही. म्हणून कंपनी कर्ज रोखेधारक कंपनीच्या साधारण सभेत मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत. म्हणजे जे सभासद कंपनीचे असतात हे काय असतात, सभासद हेच कंपनीचे मालक असतात किंवा शेअर होल्डर म्हणतो आपण, आणि त्यांनाच या मतदानाचा काय अधिकार आहे. मात्र ह्या कर्ज रोखेधारकांना मात्र मतदानाचा हक्क नाही. एवढं लक्षात ठेवा. सावकाराला आपल्या कंपनीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे का, नाही. त्याला फक्त महत्त्वाचा अधिकार काय आहे, तो असतो व्याज, ठीक आहे नाही, आणि मुद्दल. 2च गोष्टीवर तो चलतो, ठीक आहे नाही, व्याज आणि मुद्दल. व्याज तरी दे नाही तर मुद्दल परत दे, ह्या 2च गोष्टी या ठिकाणी
जशा सावकाराकडे चालतात तसेच हे कर्जरोख्याच्या बाबतीत कर्जरोखेधारकाच्या बाबतीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे तारण. पुढचा मुद्दा काय आहे? तारण. सामान्यतः स्थिर भार असलेली मालमत्ता म्हणजे फिक्स्ड चार्ज किंवा तरती भार असलेली मालमत्ता, या ठिकाणी असलेली मालमत्ता फिक्स्ड असेट किंवा फिक्स्ड चार्ज तारण देऊन कर्जरोखे सुरक्षित केले जातात. या ठिकाणी हे कर्जरोखे सुरक्षित होण्यासाठी या ठिकाणी काय, हे जे कर्जरोखेधारक आहेत हे त्यांच्याकडं काही मालमत्ता कंपन्या ही आपली मालमत्ता ही कशी स्थिर किंवा चल अशा प्रकारच्या दोन्ही मालमत्ता या ठिकाणी त्या गहाण ठेवू शकतात आणि किंवा तारण ठेवू शकतात. गहाणला आपण काय म्हणतो? तारण. आणि या तारण ठेवून देखील काय केलं जाऊ शकतं? या ठिकाणी भांडवल म्हणजे कर्जाऊ भांडवल उभारलं जाऊ शकतं आणि हे रोखे किंवा ह्या कर्जरोख्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्याची उभारणी होत असते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर कंपनी व्याज देण्यास किंवा भांडवलाची परतफेड करण्यास जर सक्षम राहिली नाही, एखाद्या वर्षी किंवा सलग 2-3 वर्षे नफा नाही झाला, तर या ठिकाणी अशा प्रसंगी कर्जरोखेधारक कंपनीची काय मालमत्ता विकून त्याचे पैसे वसूल करू शकतात. आणि कोणती मालमत्ता विकू शकतात? ते तारण मालमत्ता. कोणती मालमत्ता? तारण मालमत्ता किंवा प्रॉपर्टी. ही जी तारण किंवा मॉर्टगेज केलेली प्रॉपर्टी असते, ही प्रॉपर्टी ते काय करू शकतात? विक्री करू शकतात. आणि ही विक्री करून त्यांची काय करू शकतात? वसूल करू शकतात भांडवल. त्यांचं भांडवल किंवा पैसा हे ते वसूल करू शकतात. अशा पद्धतीचा हा मुद्दा होता विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आहे जारीकर्ते म्हणजे इश्युअर. इश्युअर म्हणजे कोण? जो रोखे विकतो. जो रोखे विकतो असा व्यक्ती म्हणजे इश्युअर. खाजगी कंपनी तसेच सार्वजनिक कंपनी कर्जरोख्यांचे वाटप करू शकतात. या ठिकाणी जारीकर्ते म्हणजे वाटप करते किंवा विक्रीते. या ठिकाणी अशा प्रकारचे रोखे विकणारे किंवा या ठिकाणी इश्यू करणारे, या ठिकाणी कंपनीचे इश्यू करावं लागतं. शेअर इश्यू करतो तसं डिबेंचर इश्यू करतो आपण, त्यालाच या ठिकाणी आपण काय म्हणतो आहे? जारीकर्ते. म्हणजे जे रोखे विक्रेते आहेत किंवा ज्या कंपन्यांनी या ठिकाणी रोखे विक्रीसाठी काढलेले आहेत त्याला इश्युअर म्हणतो. त्यात खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी दोन्ही कंपन्या या ठिकाणी याच्यामध्ये भाग आपापल्या पद्धतीने घेत असतात. शेवटचं 1-2 मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक आहे याच्यामध्ये नोंदणी. काय? नोंदणी, लिस्टिंग. LISTING. हे जे लिस्टिंग आहे किंवा नोंदणी आहे, ही नोंदणी कर्जरोख्यांची किमान एका मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे, आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी. काय? नोंदणी. ही जी नोंदणी आहे, हा नोंदणीचा अर्थ असा होतो की जे कर्जरोखे तुम्ही या ठिकाणी विक्रीस काढले, बरोबर आहे, ते विक्रीस काढलेले कर्जरोखे या ठिकाणी तुम्हाला कुठे नोंदवावे लागतात? भाग बाजारामध्ये किंवा भांडवल बाजारामध्ये. आणि हा जो भाग बाजार किंवा भांडवल बाजार आहे, या भांडवल बाजारामध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये याची जर तुम्ही नोंदणी केली तर याच्या मूल्यामध्ये सतत तेजी मंदी चालू असते आणि लोक आकर्षित होऊन या ठिकाणी हा बाजार तेजीत मंदीत किंवा ज्या ज्या पद्धतीने त्यांना घेण्याचा आकर्षण तयार होईल अशा ठिकाणी याची नोंदणी करण्यासाठी मात्र तुम्हाला काय करावं लागतं? किमान कमीत कमी एका मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये म्हणजे BSE असेल, NSE असेल, बरोबर आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, अशा पद्धतीचे आपल्याकडं या भाग बाजार आहेत. या भाग बाजारामध्ये त्यांची काय करावं लागते? नोंदणी करावं लागते. आणि ही नोंदणी करणं या ठिकाणी अत्यावश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे हस्तांतरण. काय? हस्तांतरण म्हणजे या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर. काय म्हणतो आपण त्याला? ट्रान्सफर. हे जे ट्रान्सफर आहे, हे ट्रान्सफर म्हणजे जसं आपण भागाचं किंवा शेअर हस्तांतर करतो, बरोबर की नाही? भाग हस्तांतरणाची जी प्रक्रिया आहे म्हणजे माझ्या नावावरचे दुसऱ्याच्या नावावर शेअर्स करणं किंवा ते विक्री करणं, म्हणजे त्याची मालकी स्थानांतर करणं किंवा ट्रान्सफर करणं. या तशा पद्धतीने या रोख्याच्या बाबतीत शेवटचा मुद्दा आहे हस्तांतरण. हस्तांतरणाच्या दस्तऐवजाद्वारे कर्जरोख्याची सहजपणे हस्तांतरण केले जाते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो,
हस्तांतरणाच्या दस्तऐवज म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर अशा प्रकारचं एक ॲग्रीमेंट असतं आणि हे ॲग्रीमेंट करून किंवा या ठिकाणी दस्तऐवज किंवा पेपर बनवायचा आणि तो रिटर्न पेपर तयार करून या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, आपल्याकडे जे खरेदी केलेले कर्जरोखे होते ते कर्जरोखे तुम्ही काय करू शकता, दुसऱ्याला हस्तांतरित करू शकता. काय करू शकता? हस्तांतरित करू शकता. आणि हे जे हस्तांतरण आहे हे हस्तांतरण कायदेशीरदृष्ट्या या ठिकाणी पार पाडलं जातं आणि त्याचा दस्तऐवज किंवा पेपर बनवला जाईल आणि तो पेपर या ठिकाणी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये तो ॲवेलेबल करून दिला की त्याची मालकी म्हणजे पुढं घेऊन आपण कोणाच्या नावावर होईल, जो दुसरा बदल करता मालक आहे किंवा या ठिकाणी ज्यांनी ते खरेदी केले त्याच्या नावावर या ठिकाणी काय होईल, सहजपणे हस्तांतरण केले जाते. अशा पद्धतीचं हे वैशिष्ट्य होते. विद्यार्थी मित्रांनो, कशाची वैशिष्ट्य होती सगळी? कर्जरोखे. या ठिकाणी कशाची वैशिष्ट्य होते? कर्जरोखे. आणि हे जे कर्जरोखे होते या कर्जरोख्याला इंग्लिशमध्ये आपण डिबेंचर म्हणतो. आणि ही सगळी कर्जाऊ रक्कम कंपन्या स्वतःच्या भांडवलाची तातडीची गरज किंवा दीर्घ मुदतीची गरज भागवण्यासाठी करत असतात. आणि या पद्धतीने ते काय करतात, कर्जाऊ भांडवलाची उभारणी करतात. त्यातला आपण आता सध्या पहिला प्रकार पाहिला काय, कर्जरोखे. कर्जाऊ भांडवलाचा पहिला प्रकार काय, कर्जरोखे. उद्या विद्यार्थी मित्रांनो याच्यात पुढं जाऊन कर्जरोख्याचे आपण प्रकार पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? प्रकार. या ठिकाणी व्हिडिओ मोठा झाला त्यामुळं आपण या ठिकाणी थांबतोय. भेटूया उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. काळजी घ्या. घरातच राहा. सुरक्षित राहा. धन्यवाद.